स्वागत आहे। एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून मी तुमच्या समोर भाषण करण्यासाठी उभी आहे। खरं बोललं तर संभाजीदादाचं मनापासून कौतुक करायला पाहिजे, ज्यांनी शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेऊन त्यावर सभा आयोजित केल्या आणि शेतकऱ्यांना एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत। ते शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी आंदोलन सुद्धा करत असतात। तर शेतकऱ्यांना एकजूट करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी भांडण्यासाठी कोणीही राजकारणी समोर येत नाही, तर ते समोर येतात ते म्हणजे आपले संभाजीदादा। जातीचं किंवा पैशाचं राजकारण करण्यात धन्यता मानतात, परंतु शेतकरी बंधूंनो, एक विचार आपल्याला करावा लागेल। अशा पद्धतीच्या राजकारणाला तुमच्या आमच्या शेतकऱ्याच्या पोरांनी पाठिंबा देऊन आमच्या शेतकऱ्याच्या पोराचं बरं होणार नाही। कारण शेतात पिकणारा सोयाबीन आणि बाजारात विकणारा सोयाबीन या दोन्हीचा जर विचार केला तर एका ठिकाणी सरकार निसर्गाने मारलं तर दुसऱ्या ठिकाणी सरकारने मारलं। म्हणून आपण सर्वांनी या सरकारच्या विरुद्ध लढण्याकरता नेहमी तयार राहायला पाहिजे। आज बरेच असे शेतकरी आहे ज्यांनी आपल्या मुलांना पीक निघाल्यानंतर मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते आदरणीय राजेश हेगडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं। त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय डॉक्टर अरविंदजी बोलते साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। त्यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं। त्याचप्रमाणे मलकापूर शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष राजू पाटील, त्याचप्रमाणे नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय भगवानभाऊ दांडे यांना विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं। आज बरेच असे शेतकरी आहे ज्यांनी आपल्या मुलांना पीक निघाल्यानंतर काही ना काही करून देण्याचं, कुणाला कोणती वस्तू घेऊन देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु निसर्ग आणि या सरकारमुळे अशी परिस्थिती आली आहे की त्यांना त्यांचं पोट भरणं सुद्धा कठीण झालं आहे। तरी शेतकरी बंधूंना खचून जाऊ नका, एक दिवस तुमचा नक्कीच येणार आहे। सरकार म्हणतं शेतकऱ्यांचा देश आपला, सरकार म्हणतं शेतकऱ्यांचा देश आपला, पण आपलं कष्टाचं मोल तरी ठाऊक आहे का त्यांना? पण आपलं कष्टाचं मोल तरी ठाऊक आहे का त्यांना? एक शेतकरी कन्या म्हणून मी तुम्हाला विनंती करते, अशा पद्धतीने शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी म्हणजे माझ्या संभाजीदादाच्या पाठीशी आपण नेहमी खंबीरपणाने उभे राहणे गरजेचे आहे। मी शेतकऱ्याच्या न्याय व हक्कासाठी लढण्यासाठी